बुलढाण्याच्या लोणारमध्ये पेट्रोल पंप सुरू होताच नागरिकांची झुंबड पाहायला मिळाली आहे। गेल्या काही दिवसांपासून बंद असलेला पेट्रोल पंप आज अचानक सुरू झाला आणि डिझेल पेट्रोल मिळवण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली। बुलढाण्यातील लोणार तालुक्यात डिझेल घेण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी झाली असल्याचं पाहायला मिळालं। शहरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल वाटप सुरू करताच नागरिक कॅन घेऊन पंपाच्या दिशेने धावले। या धावपळीत काही नागरिक एकमेकांच्या अंगावरही पडल्याचं दिसून आलं। डिझेल मिळावं म्हणून 2-2, 4-4 कॅन घेऊन नागरिक या पंपावर दाखल झाले। डिझेल वाटप सुरू होताच आपल्याला डिझेल मिळावं यासाठी कॅन घेऊन ही जीवघेणी धावपळ या ठिकाणी पाहायला मिळाली। शेतकऱ्यांकडे सिबिल मागू नका, कर्जासाठी फडणवीसांनी बँकांना हा महत्त्वाचा आदेश दिलाय। 30 जून पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याचा पुनरुच्चारही फडणवीसांनी केलाय। कर्जमाफीच्या फॉर्मॅट संदर्भात बँकांशी चर्चा झाल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतीच्या मुद्द्यांसाठी महत्त्वाची बैठक घेतली आहे। या बैठकीनंतर फडणवीसांनी राष्ट्रीयकृत बँकांना शेतकऱ्यांच्या कर्जासाठी कडक शब्दात आदेश दिल्याचं सांगितलंय। बँकांनी कर्जासाठी शेतकऱ्यांकडे सिबिल मागू नये अशा सूचना देण्यात आल्यात। बँकांच्या मुख्यालयांनी प्रत्येक शाखेला या संदर्भात पत्र पाठवावं असंही सांगण्यात आलंय। जून महिन्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। कर्जमाफीच्या फॉर्मॅट संबंधी बँकांशी बैठकीत चर्चा झाली आहे। 30 जून पूर्वी कर्जमाफी करतोय, त्याच्यामुळे पुढच्या हंगामाकरता आपले शेतकरी पात्र असणार आहे। सिबिल ची मागणी कुठल्याही बँकेने करू नये या संदर्भात मी सगळ्या बँकांना सांगितलं की हेडक्वार्टर मधनं प्रत्येक ब्रँचला त्यांनी पत्र पाठवण्यास सांगितलं पाहिजे की क्रॉप लोन करता सिबिलची अट नाही आणि सिबिल करता कुठल्याही शेतकऱ्याची अडवणूक करायची नाही।